तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार. विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. आज आपण टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या लो टेम्परेचर फॅसिलिटी या विभागामध्ये आलो आहोत. आपल्या सगळ्यांना पाणी हे द्रव स्वरूपात, बर्फ म्हणून घन स्वरूपात आणि वाफ म्हणून वायू स्वरूपात पाहण्याची सवय आहे आणि त्यात आपल्याला फारसं काही नवीन वाटत नाही. परंतु वातावरणामध्ये असलेले जे काही हवेचे वेगवेगळे घटक आहेत, तर त्या घटकांपैकी एक घटक आपल्याला त्याचं रूपांतर द्रवमध्ये झाल्यास काय होऊ शकतं या संदर्भातली माहिती मिळवण्याकरता आज आपण या ठिकाणी आलो. लो टेम्परेचर फॅसिलिटी या विभागामध्ये आता आपण जाणार आहोत. या विभागाचे प्रमुख श्रीनिवासन जे आहेत आणि ही त्यांची टीम आहे. मयुरेश आता आपल्याला पुढच्या याच्यासाठी मदत करणार आहे. सो मयुरेश, यानंतरचं काम तुझ्याकडे. नमस्कार, मी मयुरेश आणि आता आपण लिक्विड नायट्रोजन बद्दल जाणून घेणार आहोत. तर हा लिक्विड नायट्रोजन नेमका दिसतो कसा हे तुम्ही आम्हाला दाखवू शकता का सर? चला सर या. ओके, तर हा आहे लिक्विड नायट्रोजन. आपण बॉक्स मध्ये ठेवलाय. हा लिक्विड नायट्रोजन आहे. आपण एका काचेच्या ग्लास मध्ये घालून बघू म्हणजे तुम्हाला क्लिअरली दिसेल कसा दिसतो तो. तर सर तुम्ही म्हटलं की लिक्विड नायट्रोजन थंड असतो, पण मला तो उकळताना का दिसला मग असा? बरोबर, 196 डिग्री 0 डिग्रीच्या खालती आहे. एवढं कमी टेम्परेचर आहे आणि बाहेरचं तापमान आहे ते 25 डिग्री 30 डिग्री आहे. तर ते सतत त्याला उकळवत राहतं आणि आपला जो भरलेला जो कंटेनर होता तोही गरम होता, तोही रूम टेम्परेचरचा होता. अच्छा, त्याला थंड व्हायला काही वेळ लागतो. तोपर्यंत लिक्विड नायट्रोजन उकळत राहतं. स्लोली मग ते स्टेबल व्हायला लागतं. त्यावेळी आपल्याला क्लिअर लिक्विड दिसायला लागतं. तर या लिक्विड नायट्रोजन आता नेमकं कसं बनतं, म्हणजे या नायट्रोजनचं रूपांतर वायूतून द्रव्यामध्ये कसं होतं हे जाणून घेण्यासाठी आपण श्रीनिवासन सरांकडे जाऊयात. चला सर मग. हम बता देते हैं कैसा लिक्विड नाइट्रोजन वायु मतलब एयर से बनता है, वो देख लेते हैं. चलिए सर. हाँ, एटमॉस्फेरिक एयर में 78% नाइट्रोजन है और 21% 21% ऑक्सीजन है और उसके अलावा आर्गन और कार्बन डाइऑक्साइड कुछ और गैस भी होते हैं. और हमने एटमॉस्फेरिक एयर से नाइट्रोजन को सेपरेट करना है, फिर उसको लिक्विफाई करना है, वो क्वेश्चन. तो एटमॉस्फेरिक एयर में जो है ये इसको कंप्रेसर की तरह, ये जो कंप्रेसर है इसको 10 टाइम्स एटमॉस्फेरिक प्रेशराइज करते हैं. एटमॉस्फेरिक प्रेशर से 10 बार तक प्रेशर कर रहे हैं. वो हाई प्रेशर गैस को ये डिफरेंट टाइप्स ऑफ फिल्टर्स है, इधर स्पेशल फिल्टर्स है जो फिल्टर्स नाइट्रोजन और ऑक्सीजन को सेपरेट करता है. और ये फिल्ट्रेशन का क्वालिटी इतना अच्छा है कि अपने 99.95% नाइट्रोजन गैस प्रोड्यूस कर सकते हैं. इसके अलावा जो वेस्ट गैस जो बोलते हैं ऑक्सीजन, कार्बन डाइऑक्साइड और आर्गन जो भी है वो सब बाहर फेंक देते. तो प्योर नाइट्रोजन गैस को हमारा पास स्पेशल क्रायो रेफ्रिजरेटर है, जस्ट लाइक ए नॉर्मल रेफ्रिजरेटर है. ये रेफ्रिजरेटर में एक गैस को अपने 77 केल्विन तक कूल करता है. मतलब एटमॉस्फेरिक टेम्परेचर से -200 डिग्री, -196 डिग्री तक कूल करके उसको कंडेंस करते. वो कंडेंस किया हुआ लिक्विड नाइट्रोजन को हमने वेसल में स्टोर कर देते. ये क्रायो रेफ्रिजरेटर है जो नाइट्रोजन गैस
प्रोडक्शन होता है वो फिल्ट्रेशन से, वो प्योर हाई प्योरिटी नाइट्रोजन गैस ये क्रायो रेफ्रिजरेटर की तरह इसके अंदर आके ये जो रेफ्रिजरेटर टेम्परेचर काफ़ी लो टेम्परेचर तक प्रोड्यूस कर रहा है, ताकि ये हीलियम नाइट्रोजन गैस को लिक्विफाई कर सकते। वो लिक्विफाई किया हुआ नाइट्रोजन गैस आप इधर टैंक में कलेक्ट कर देते हैं। सो ये प्रोसेस जो है स्टर्लिंग क्रायोजेनिक साइकिल के ऊपर काम करता है, और काफ़ी सारे साइकिल होता है। ये जो प्लांट है स्टर्लिंग साइकिल के प्रिंसिपल से काम करता है। वो लिक्विफाई होके जो नाइट्रोजन है इधर कलेक्ट करते हैं। ये जो आप देख रहे हैं ये लिक्विड ऑक्सीजन सेपरेशन प्लांट है। मैंने पहले कहा था कि जो वेस्ट गैस जो प्लांट से है ऑक्सीजन और उसको हम बाहर फेंकते थे, ये जो प्रोजेक्ट है ये वर्ल्ड में फर्स्ट टाइम हमने ट्राई किया है कि वेस्ट ऑक्सीजन गैस को कलेक्ट करके उसमें से हमने मेडिकल ग्रेड हाई प्योरिटी लिक्विड ऑक्सीजन सेपरेट करने का ये प्रोजेक्ट है, उसका सेटअप है। ये जो प्रोजेक्ट है इस लाइक अ फंडेड प्रोजेक्ट फ्रॉम SVRB एंड दिस सेटअप प्रोटोटाइप सेटअप है। ये जो सेटअप है ये ऐसी क्रायोजेनिक प्लांट कहीं भी है उसमें भी लगा के हमने ऑक्सीजन प्रोड्यूस कर सकते। इसमें खासियत बात ये है कि ये फर्स्ट टाइम वर्ल्ड में ऐसे ट्राई किया कि लिक्विड नाइट्रोजन प्लांट कैन प्रोड्यूस लिक्विड ऑक्सीजन एंड लिक्विड नाइट्रोजन टुगेदर। ये पहले ऐसे दोनों साथ में कोई भी प्रोडक्शन करने का जो सेटअप बनाए नहीं, ये जो स्पेशल सेटअप है। नमस्कार, लो टेम्परेचर फॅसिलिटीमध्ये आपण आलो आहोत. इथे आम्ही 1962 पासून लिक्विड हिलियमचं प्रोडक्शन करत आहोत. हा आहे लिक्विड हिलियम प्लांट. मला सांगायला आवडेल की हिलियमचा शोधही भारतामध्ये, तोही कोकणामध्ये विजयदुर्ग किल्ल्यावरती पहिला लागला होता आणि त्या हिलियमचं आपण लिक्विफॅक्शन इथे 1962 पासून करत आहोत. त्यामध्ये हा आहे हिलियमचा कोल्ड बॉक्स, जिथे हिलियमचं लिक्विफॅक्शन होतं आणि तो नंतर मग या टँकमध्ये स्टोअर केला जातो. जसं नायट्रोजनचं बघितलं आपण तसंच हिलियमचं पण तिथे एक पिवळ्या रंगाचा कॉम्प्रेसर आहे, तिथे कम्प्रेशन होतं. त्यानंतर एक प्युरिफिकेशन होऊन मग तो गॅस इकडे येतो आणि हिलियमचं टेम्परेचर सगळ्या गॅसेसमध्ये सगळ्यात कमी आहे, ज्या -269 डिग्री. त्या टेम्परेचरला बाकी सगळ्या गॅसेस लिक्विड किंवा सॉलिड बनतात आणि सगळ्यात शेवटी हिलियम गॅस ही राहते, जी लिक्विड फेजमध्ये जाते -269 डिग्री टेम्परेचरला. हे लो टेम्परेचर बऱ्याच रिसर्च ॲक्टिव्हिटीजमध्ये यूज केलं जातं आणि TFR बऱ्यापैकी कंडेन्स मॅटर फिजिक्समध्ये नावारूपाला आलेली आहे लो टेम्परेचरमुळे. तर आता आपण नायट्रोजनच्या द्रव्य रूपाच्या गुणधर्मांबद्दल जाणून घेऊयात आणि त्या संदर्भात विजय सर आपल्याला काही प्रयोग करून दाखवत आहेत का ते बघूयात. तर आपण बघूया. हे लिक्विड नायट्रोजन जसं बघितलं -196 डिग्री जमिनीवर ओतलं की लगेच ते इव्हॅपोरेट होतं. या टेम्परेचरला बरेच काही इंटरेस्टिंग सायन्स होतं. त्यातले काही कूल एक्सपेरिमेंट आपण बघूया. हवेचा फुगा आहे, एअर बलून आहे. ह्याला मी नायट्रोजनमध्ये डीप करतो. तुम्ही बघू शकता फुगा एकदम चपटा झाला. आतमध्ये जी हवा होती ती कुठे गेली तर तुम्हाला इथे दिसेल खालती काही लिक्विड दिसतंय. तर हवा द्रव रूपामध्ये आली आणि त्याच्यामुळे आपल्याला फुगा एकदम चपटा झालेला दिसला. परत जसं द्रव उकळतो आहे, द्रवाचं जसं वायू रूपामध्ये कन्वर्ट होतो आहे तसा फुगा आता मोठा व्हायला लागला. हे दिसत असेल तुम्हाला खालती लिक्विड आहे आणि आता लिक्विड इव्हॅपोरेट होऊन फुगा फुगत चालला आहे. हा काहीतरी 3 लिटरचा फुगा असेल, पण जेव्हा द्रवरूपामध्ये आलं त्यावेळी 3 लिटर हवेचं फक्त 1 ml एवढंच लिक्विड झालं होतं. आता ते लिक्विड सगळं इव्हॅपोरेट झालं. आता तुम्हाला खालती काहीतरी दिसत असेल, पावडरसारखं काहीतरी दिसत असेल. ते पावडर बघा डायरेक्टली इव्हॅपोरेट होते, म्हणजे ती कुठचंही सॉलिड गॅसियस स्टेजमध्ये जाण्याआधी लिक्विड स्टेजमध्ये जातं, पण हे सॉलिड डायरेक्टली गॅसियस स्टेजमध्ये गेलं. ह्याला म्हणतात संप्लवन. हे संप्लवन होणारा पदार्थ होता तो होता कार्बन डायऑक्साईड. ओके. बलून पूर्ण फ्लॅट का झाला, फुगा पूर्ण फ्लॅट का झाला, कारण कुठचाही गॅस जेव्हा लिक्विड फेजमध्ये येतो त्यावेळेस त्याचं
व्हॉल्यूम त्याचं आकारमान खूप कमी होतं. हवा किंवा नायट्रोजनच्या बाबतीमध्ये ते प्रमाण असतं 700 पट. त्यामुळे 700 लिटर गॅस घेतली तर त्याचं फक्त 1 लिटर लिक्विड होतं, किंवा 1 लिटर लिक्विडला आपण असं इव्हॅपरेट केलं तर त्याचा किती गॅस होऊ शकतो? 700 लिटर गॅस होऊ शकतो. एवढा प्रचंड प्रमाणामध्ये गॅस होत असतो. त्यामुळे बंद खोलीमध्ये आपण जर का असे प्रयोग केले तर नायट्रोजनचं प्रमाण वाढत जाईल, त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जाईल आणि त्यामुळे आपल्याला श्वासनासाठी जो ऑक्सिजन लागतो त्याचं प्रमाण कमी झालं तर विदाऊट एनी इंडिकेशन आपण आडवे होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल नरम पानं आहेत, ह्यांना जर का आपण लिक्विडमध्ये टाकली तर ते एकदम पापडासारखी कडक होतात. ओके. फूल आहे, फूल घेतलं आपण तर फूलही एकदम कडक होतं. असं कुठच्याही गोष्टीला आपण पावडराईज करू शकतो. प्लास्टिकचा पाईप आहे, आतमध्ये टाकला तर छान असा फाउंटन तयार होतो. बघू शकता फाउंटन तयार होतोय. प्लास्टिकची ट्यूब आहे, काही जादूची छडी नाही आहे, पण आतमध्ये टाकली तर एकदम जादूसारखा फाउंटन तयार होतो. का होतं असं? कारण हे टेम्परेचर फार कमी आहे, -196 डिग्री आहे, पण हे टेम्परेचर रूम टेम्परेचर होतं. जेव्हा ही ट्यूब आतमध्ये टाकतो तर ती त्याला लिक्विडला इव्हॅपरेट करते, लिक्विडचं प्रेशर वाढतो आणि लिक्विड फाउंटनने बाहेर यायला लागतं. विज्ञानं जनहिताय. जसं मी बोललो की जेव्हा लिक्विड नायट्रोजन इव्हॅपरेट होतो त्यावेळी त्याचा व्हॉल्यूम 700 पटीने वाढतो. पण जर का तो लिक्विड नायट्रोजन आपण बंद भांड्यामध्ये घेतला आणि त्याला इव्हॅपरेट करू दिलं तर व्हॉल्यूम तर त्याच्या भांड्या एवढाच होईल. त्यानंतर मग व्हॉल्यूम वाढायचं थांबेल. मग काय वाढेल? प्रेशर वाढेल. बघू शकता लगेच प्रेशर वाढला. गॅसवरती न ठेवता कुकर शिटी वाजवायला लागला, जेवण तयार. ह्याच्यामध्ये एवढा जास्त प्रेशर वाढतो की याने आपण हायस्पीड टर्बाईन फिरू शकतो. जर व्हॉल्यूम बघायचा झाला, जर ह्याचं आकारमान बघायचं झालं गॅसचं, थंड कुकर आहे, शिटी वाजते आहे. जर ही शिटी मी दाबून धरली तर काय होईल? जसा बलून फुटला तसा कुकर फुटेल. ह्याच्यामध्ये 700 kg/cm² एवढा प्रेशर वाढेल की दॅट इज इनफ टू ब्लास्ट द कुकर. तर हा कोल्ड बॉम्बसारखं काम करू शकतो. तर ह्याच प्रेशरचे आपण आणखीन पण काही यूज करू शकतो की हे जे टेम्परेचर -196 डिग्री टेम्परेचर आहे, ज्या 150 डिग्री -150 डिग्रीच्या खालती जे काय सायन्स किंवा जे काय इंजिनिअरिंग चालतं त्याला आपण क्रायोजेनिक म्हणतो. क्रायोजेनिक इंजिन नाव ऐकलं असेल तुम्ही, ऐकलं आहे का क्रायोजेनिक इंजिन? तर आपण क्रायोजेनिक इंजिन कसं काम करतो बघू. सॅटेलाईटमध्ये, PSLVमध्ये वगैरे जे फायनल स्टेज असते ते क्रायोजेनिक इंजिनची असते, जी फायनल स्टेजला फायर होतं आणि ॲटमॉस्फिअरच्या बाहेर तो वर्क होतो आणि आपल्याला सॅटेलाईटला कक्षेमध्ये प्रस्थापित करतो. एक बॉटल आहे, त्याला 2 टँजेन्शियली स्ट्रॉ लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण थोडं नायट्रोजन घेऊ आणि झाकण बंद करू. लिक्विडला फक्त इव्हॅपरेट केलं की छान असा तो इंजिनसारखं फिरायला लागतं. हे हे नुसतं इव्हॅपरेशन आहे. त्या क्रायोजेनिक इंजिनमध्ये हायड्रोजन ॲज अ फ्युअल वापरला जातो. तो फ्युअल एकदा इव्हॅपरेट झाला की परत त्याला फायर केला जातो, त्याच्यामध्ये अजून एनर्जी तयार होते आणि हे एक सिंगल स्टेज आहे. तिथे मल्टी स्टेज हाय इफिशियंट टर्बो असतो, तो फार जास्त थ्रस्ट क्रिएट करतो. तर हे असं वर्क करतं क्रायोजेनिक इंजिन. लो टेम्परेचरने आपण प्रेशर वाढवला तसा प्रेशर कमीही करू शकतो किंवा हाय व्हॅक्यूमही क्रिएट करू शकतो. काही सिस्टीम्सना एकदम अल्टिमेट व्हॅक्यूम लागतो, तिकडे टर्बो
पंप वगैरे यूज केल्यानंतर फायनली क्रायोजेनिकने कोल्ड केलं जातं आणि सिस्टीमला कोल्ड केल्यावरती त्याचं हाय व्हॅक्यूम म्हणजे 700 पट अजून व्हॉल्यूम कमी होऊन हाय व्हॅक्यूम क्रिएट होतं. एक बॉटल आहे, त्याच्यावरती दुसरी एक बॉटल आहे आणि सेंटर पाईपने त्यांना जोडलेलं आहे. खालती लिक्विड आहे. जर वरची बॉटल आपण थंड केली तर तुम्ही बघू शकता की सगळं लिक्विड वरती उडतं आहे. सगळं खालचं लिक्विड वरती आलं म्हणजे वरती व्हॅक्यूम क्रिएट झाला आणि सगळं लिक्विड वरती आलं. ओके, म्हणजे हाय व्हॅक्यूमसाठी पण ह्या क्रायोजेनिक्सचा किंवा लिक्विड नायट्रोजनचा यूज केला जातो. एक कार आहे, व्हाईट कार आहे. हां, आपण पांढरी कार आहे. थंड केल्यावरती लाल होते. का? कारण काही रंग असतात जे तापमानानुसार आपले छटा चेंज करतात. लाल रंग, पांढरा रंग लाल झाला, त्या रंगांना म्हणतात थर्मोक्रोमिक रंग, थर्मोक्रोमिक कलर. ही कार थर्मोक्रोमिक कलरने पेंट केली आहे. थोडा वेळ आपण परत ह्याला गरम केले की परत ती व्हाईट होईल. LED आहे, कलर ऑरेंज आहे. ह्याला आपण थंड करतोय, दिसतंय कलर ग्रीन झाला. परत वार्म केल्यावरती बॅक टू ऑरेंज, थंड केल्यावरती ग्रीन होतो. का? कारण LED हा सेमीकंडक्टरपासून बनलेला असतो. सेमीकंडक्टरचं टेम्परेचर कमी केलं की त्याची एनर्जी लेवल कमी होते. एनर्जी लेवल कमी झाली की त्याच्या मध्ये जे कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड मधली जी गॅप असते, ज्याला आपण बँड गॅप म्हणतो, ती बँड गॅप वाढते. त्यामुळे हा कलर बँड शिफ्ट होतो. काही LEDच्या कलरमध्ये हा फरक पडतो. टेम्परेचर कमी केलं की रेझिस्टन्स काय होईल? कमी होतो. आपण बघूया एक सिंपल म्हणजे एक बल्बला आपण बॅटरीने जोडू आणि लांब कॉपर वायर ॲज अ रेझिस्टन्स वापरली आहे. बल्ब आता डीम आहे. आता ह्या कॉपरला आपण थंड करू, कंडक्टरला थंड करू. तुम्ही बघू शकता बल्ब आता ब्राईट झाला. ओके, रेझिस्टन्स कमी झाला, टेम्परेचर वाढलं, करंट वाढला आणि बल्ब ब्राईटली ग्लो व्हायला लागला. काही मटेरियल असतात त्यांच्यामध्ये हा रेझिस्टन्स बिलकुल झिरो होतो, ॲब्झोल्यूट झिरो होतो. त्या मटेरियलला म्हणतात सुपर कंडक्टर. आणि जर पूर्ण सर्किट आपण सुपर कंडक्टरने बनवलं असेल तर एकदा त्याला बॅटरीने जोडलं आणि त्याचं कोल्ड त्याची मेंटेन केली तर तो सतत त्याने हे करंट आतला आत फिरत राहतो. बिकॉज त्याच्यामध्ये करंट लॉस नसतो. तर ते सर्किट वर्षानुवर्ष चालू शकतं. MRI स्कॅनिंगमध्ये वगैरे एक हाय फील्ड मॅग्नेट असतं ज्याच्यामध्ये पेशंटला झोपवतात आणि त्याचं स्कॅनिंग करतात. तर त्याच्यामध्ये पण एक मोठा सुपर कंडक्टर असतो जो लिक्विड हिलियमने कूल केला जातो आणि त्याला एकदा चार्ज केलं तर वर्षानुवर्ष तो चालत राहतो. पण आपल्याला टेम्परेचर मेंटेन करायचं असतं जे लिक्विड हिलियमने केलं जातं. विज्ञानं जनहिताय. आपण जो बल्ब वापरतो रेग्युलरली त्याच्यामध्ये टंगस्टनचं फिलामेंट असतं आणि भोवती एक काचेचा गोळा असतो ज्याच्यामध्ये आपला आर्गॉन गॅस भरलेला असतो जो ऑक्सिडेशन होऊ देत नाही. पण जर का आपण बेअर बल्ब म्हणजे नुसतं फिलामेंट वायर जर का आपण नायट्रोजनमध्ये बुडवली आणि त्याला करंट दिला तर ऑक्सिडेशन न होता तो बल्ब चालू शकतो. आणखीन बल्ब तो जास्त ब्राईट पण होतो कारण कंडक्टिव्हिटी वाढते. तर हा बल्ब आपण नायट्रोजनमध्ये डीप करू. तर हा मी नायट्रोजनमध्ये टाकला आणि ऑन करतो आहे. किती ब्राईट झाला बघा. म्हणजे 40 वॅटचा बल्ब आहे पण किती ब्राईटली पेटतो आहे कारण त्याची कंडक्टिव्हिटी पण वाढली आहे आणि नायट्रोजनचा ॲटमॉस्फिअर आणि नायट्रोजनच्या गॅसमुळे त्याचा लाईट पण जास्त स्प्रेड होते. ओके, तर हे आपण कंडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होते हे बघू शकतो ह्याच्यामध्ये. तर ही जी सुपर कंडक्टिव्हिटी आपण म्हटलं ती सुपर कंडक्टिव्हिटी एक मॅग्नेटिक फील्डचा पण एक छान इफेक्ट देते. त्याला आपण मेझनर इफेक्ट म्हणतो. तर आपण त्याच्याबद्दल काही बघू. स्टर्लिन सायकल आहे. तर स्टर्लिन सायकलचं आपण सिम्पल एक्झाम्पल बघू. स्टर्लिन इंजिन, हीट इंजिन हे सगळ्यात इफिशियंट हीट इंजिन आहे. तर नुसतं आपण गरम पाण्यावरती हे इंजिन ठेवलं की फिरायला लागतं आणि ह्याच्यामध्ये
एक जसा इथे डिस्प्ले जर होता तसा इथे ब्लॅक डिस्प्ले जर आहे काळ्या कलरचा. आणखीन इथे जसा पिस्टन होता तसा हा इथे पिस्टन आहे. पहिली इथली गॅस जेव्हा हवा जेव्हा गरम होऊन याला टच होते, इथे जेव्हा हीट होते त्यावेळी हवेच्या प्रेशरमुळे पिस्टन वर जातो आणि व्हील फिरवू लागतं. व्हील फिरलं की हा काळ्या कलरचा जो डिस्प्ले जर आहे तो खालती येतो, खालच्या प्लेटला तो कवर करतो. आतमध्ये येणारी हीट बंद होते आणि टेम्परेचर कमी होतं आणि पिस्टनवरचा प्रेशर कमी झाल्यामुळे तो उलटा फिरतो. परत हा वर गेला की प्रेशर वाढतो, पिस्टन वर जातो आणि परत हे सायकल कंटिन्यू होतं. खालती आला की तो थंड होतो, पिस्टन खाली येतो. तर हे कंटिन्यू फिरत राहतं. हा आहे स्टर्लिन सायकल. ह्या स्टर्लिन सायकलचा रिव्हर्समध्ये आपण ह्या प्लांटमध्ये यूज केला आहे. हे सगळ्यात मोस्ट इफिशियंट हीट इंजिन असल्यामुळे आपल्याला प्लांट इफिशियंटली चालवते. आमचे सगळे LTFची टीम त्याबरोबर एक फायनल प्रयोग करू. आम्ही कुठचंही टूल अवेलेबल नसेल तरी देखील आम्ही एक काम करतो, काही जुगाड करतो आणि काम करतो. त्याच्यासाठी एक सिम्पल एक्सपेरिमेंट, आपण केळं आहे, हॅमर नाही मिळाली म्हणून आम्ही केळ्याने पण खिळा ठोकतो. तर हा खिळा हे लाकडावरती आपण सक्सेसफुली ठोकला गेला. थँक्यू. टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या लो टेम्परेचर फॅसिलिटी या विभागानं सादर केलेले प्रयोग आपण पाहिलेत. मला खात्री आहे तुम्हाला ते आवडले असतील. अशाच प्रकारचे प्रयोग घेऊन आम्ही पुढच्या भागांमध्ये येणार आहोत. तत्पूर्वी आजच्या या कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी लो टेम्परेचर फॅसिलिटीचे सर्व सहकारी आणि डॉक्टर श्रीनिवासन यांचं दूरदर्शनतर्फे आणि विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमाच्या वतीनं मी आभार मानतो. विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं